नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर उन्हाळा हा काही ना काही रेसिपी बनवण्यासाठीच असतो आणि वाळवणं घालण्यासाठी म्हणा किंवा गावाकडच्या लोकांना आणि म्हणजे प्रत्येक लोकांना उन्हाळ्यात काही ना काही कामं असतात. लोणचे बनवणे, पापड बनवणे, कुरडई बनवणे, वाळवणं घालणे अशी प्रत्येक कामं असतात. तर त्यातूनही वेळ काढून घरातल्या महिला आपल्याला पापड म्हणा काय अशा नवनवीन रेसिपी बनवत असतात. तर आपणही आज एक नवीन रेसिपी बनवणार आहोत आणि ती तांदळापासून बनवणार आहोत. त्यासाठी मी एक बाउल इथं तांदूळ घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ना त्याला काय करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी. 5 ते 10 मिनटं जरी ठेवलं तरी चालतं आहे. तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तरीसुद्धा चालतं आहे. असं काही फिक्स टायमिंग नाही की बाबा तुम्ही एवढ्याच वेळ तांदूळ भिजत ठेवा, असं काही नाही. तर हे बघा, मी इथं 2 ते 3 वेळा तांदूळ धुवून घेते स्वच्छ. आपण जेवढे स्वच्छ धुवल तेवढे त्यामधील पांढरे व पॉलिश केलेले सर्व काही निघून जाते. तर आता मी इथं काय करते, तांदूळ धुवून स्वच्छ त्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. आता त्यानंतर पुढची प्रोसेस पाहूया आपण. तर मी काय केलं, इथं थोड्या वेळासाठी माझं काम आवरेपर्यंत मी त्याला बाजूला ठेवलं होतं भिजवून आणि त्यानंतर काय केलं, जसं आपण सेम इडलीला बारीक करतो की नाही तसं सेम बारीक करायचं आहे. त्यापेक्षा जास्त बारीक केलं तरीसुद्धा चालतं आहे, शक्यतो रवा ठेवायचं नाही. तर आता इथे मी बघा बेटर काय करते, बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर काय केलं, एक पातेलं घेतलेलं आहे, ते वरती ठेवलेलं आहे. ज्या बाउलनं आपण तांदूळ मोजले होते त्याच बाउलनं आपण इथं पाणी घ्यायचं आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते की ज्या बाउलनं आपण तांदूळ मोजले होते त्याच बाउलने इथं पाणी घ्यायचे. जर समजा अर्धा किलो तांदूळ घेतले तुम्ही तरी इथं असं मेजरमेंट लागत नाही की बाबा किती पाणी घ्यायचं. तसं आपण भांड्याने किंवा याने वाटीने ग्लासने मोजले की नाही तर आपल्याला मेजरमेंट लागतं. त्यामुळे ज्या बाउलनं आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच बाउलनं आपण काय करायचं, इथं पाणीसुद्धा घ्यायचं. तर आता तुमच्या तांदळावरून ठरतं की इथं पाणी किती यूज होणार आहे. जर तुमचा जुना तांदूळ असेल ना तर जास्त पाणी घेतो शक्यतो, जुना तांदूळ जो असतो तो, आणि नवीन तांदूळ शक्यतो एवढं जास्त पाणी घेत नाही, असा माझा तर अंदाज आहे. आणि म्हणजे आपल्याला पदार्थ बनवण्यातनं लगेच समजून येतं. तर इथं काय करायचं, आपण एका बाउलनं जे तांदूळ घेतले होते त्याच बाउलनं 5 पट पाणी घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपल्याला पाण्याचा पण अंदाज येतो आणि जास्त पाणी होत नाही, व्यवस्थित सगळं काही समान होतं. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे, थोडा पापडखार टाकायचा आहे आणि जर तुम्हाला टाकू वाटलं तर तुम्ही तेलसुद्धा 1 चमचा टाकू शकता. नसेल टाकायचं तर ऑप्शनल आहे. आणि छान अशी इथं काय करायचं, याला अशी उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर ना मग पुढची प्रोसेस आपण पाहूया. तर तुम्ही इथं लक्षात घ्यायची एक टीप महत्त्वाची आहे की ज्या बाउलनं आपण तांदूळ घेतले त्या बाउलनं पाणी घ्यायचं आणि ते किती घ्यायचं आहे, 5 पट घ्यायचं आहे. तर इथं गॅस फुल केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता जे आपण बेटर बारीक करून घेतलेलं आहे तांदळाचं, ते पुरणाची चाळण असते बघा किंवा काय, जर तुमचं जास्त रवाळ असेल ना तर तुम्ही त्या चाळणीने काय करू शकता, असं गाळून ते घेऊ शकता किंवा एखाद्या कपड्याने जरी तुम्ही गाळून घेतलं ना तरीसुद्धा चालते, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे काय होतं, एकदम मऊ असं आपलं ते जसं आपण चिक काढतो ना तसं ते पीठने होतं आणि त्यामुळे कुठेही गुठळ्या वगैरे होत नाहीत किंवा जास्त सरभरीत होत नाही आणि पापड तुटत नाहीत. त्यामुळे ते एकदा गाळून घेतले की काही इश्यू होत नाही. तर हे बघा, आता अशा पद्धतीने मी गाळून वगैरे घेतलेलं आहे आणि इथं आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेले आहे चांगल्या पद्धतीने. बघा, जेवढे पाण्याला म्हणजे पाण्याला उकळी येईल अशातच आपण काय करायचं, ते बेटर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे बिना उकळी आता पाण्यात बेटर ओतायचं नाही, गुठळ्या होऊन जातील. त्यामुळे हे बघा, अशा पद्धतीने छोटीशी धार लावायची बारीक आणि असं सतत गरगर 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 ढवळत राहायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या गुठळ्या तर होतच नाही आणि पीठ एकदम भारी शिजत जातं. त्यामुळे आपल्यालाही सोपं पडतं. लहान असे धार लावून ते मिक्स करत जायचे सगळ्या याच्यामध्ये. गरगर गरगर फिरवून घ्यायचे. जर गुठळ्या वगैरे झाले असतील तर तुम्ही परत एकदा फिरवून घेऊ शकता. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने गरगर गरगर फिरवून घेत आहे. तुमच्याकडे समय म्हणजेच रवी असेल, दही ते लोणी वगैरे घुसळायची, त्यानं जरी घुसळलं तरी चालते किंवा
एखादं लाटणं म्हणजेच आपण चपाती ज्याने लाटतो त्याने जरी घुसळलं ना तुम्ही असं घरघर फिरवलं ना तरीसुद्धा चालतं. त्यामुळे काय होतं गुठळ्या तुटतात म्हणजे गुठळ्या वगैरे काय होत नाही. एकदम असं छान असं आपलं पीठ शिजतं. तरी बघा अशा पद्धतीने थोड्या वेळातच आपलं पीठ एकदम घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल. हे सतत आपण काय करायचं आपल्या गावरान भाषेत आपण त्याला हटणं म्हणतो बघा. असं सतत आपल्याला काय करत राहायचं हटत राहायचं त्याला. त्यामुळे काय होतं गुठळ्या हे काही होत नाही आणि पीठ एकदम आपलं सैलसर आणि छान शिजतं. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्या याच्यात पाणी कमी पडतं आहे किंवा हे तांदूळ खूप जास्त पाणी घेतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसरीकडे थोडंसं एक्स्ट्रा पाणी गरम करायला ठेवू शकता. जर लागलंच तर त्याचा तुम्ही यूज करू शकता. आता त्यानंतर काय करायचं आहे बारीक गॅस करायचा आहे आणि 5 ते 10 मिनटं छान असं ते शक्यतो 10 मिनटं आपण काय करायचं आहे छान पद्धतीने त्याला शिजून द्यायचं. आता तुम्ही म्हणाल घट्टसर झालं म्हणजे झाले चला पापड घालूया. तर नाही, ते छान असं शिजून द्यायचं आहे. तर आता ते शिजलं की हे कसं समजायचं आपण बाबा हे पीठ शिजलं हे आपण कसं ओळखायचं. तर त्यासाठी काय करायचं एका बाउलमध्ये किंवा एका छोट्या फुलपात्र्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपलं जे बॅटर आहे ना आपलं वरचं ते त्यामध्ये 2 ते 3 थेंब टाकायचे. ते जर पाण्यात विरघळत नसेल छान अशी गोळी बनवून तयार होत असेल तर ते आपलं बॅटर काय झाले शिजलेलं आहे हे आपण समजून जायचं. आणि ते विरघळत असेल पाण्यात तर आपलं बॅटर शिजले नाही आणखी आपल्याला शिजवायची गरज आहे. म्हणजेच आणखी 5-10 मिनटं आपण त्याचा काय करायचं आहे वेट करायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आता माझं बॅटर एकदम मस्तपैकी शिजत आलेलं आहे. बघा तुम्ही पाहू शकता. मला वाटलं होतं की पाण्याची गरज लागेल परंतु काही पाण्याची गरज नाही लागली. त्याच पाण्यामध्ये छान असं शिजलेलं आहे. मी ठेवलं तर एक्स्ट्राचं असावं म्हणून परंतु काही गरज लागलेली नाही. तर आता मी तुम्हाला दाखवते की आपण कसे पापड घालायचे. तर हे बघा असे व्यवस्थित असं बॅटर काय करायचं असं पसरून घ्यायचं छान असं. हे बघा तुटत नाही काही नाही बघा अशा पद्धतीने काय करायचं आपण पापड घालून घ्यायचे. तर आता मी वरती नेऊन घालून घेते पापड त्यानंतर तुमच्याशी बोलते. तर हे बघा आता इथं आपली गोळी व्हायला लागली विरघळत नाही काही नाही. तर आता आपलं पीठ शिजले आहे. आणखी 5 मिनटं झाकण ठेवून तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. हे बघा आणि वरती नेऊन मी अशा पद्धतीने पापड घालून घेतलेले आहेत. शक्यतो जास्त पातळ पापड घालायचे नाही. त्यामुळे काय होतं जास्त पातळ घातले की ते एकदम कागदासारखे होऊन जातात आणि तुटतात. थोडेसे जाडसर जरी घातले तरी चालतात. आणि हे बघा 1 ते 2 दिवसाच्या उन्हानंतर हे बघा आपले पापड असे छान असे तयार झालेले आहेत. एकदम पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहेत आणि सुकलेले सुद्धा आहेत. तर आता आपण हे काय करूया एकदा तळून पाहूया म्हणजे किती फुलतात वगैरे त्यामुळे आपल्याला अंदाजसुद्धा येईल. तर आता आपण काय करूया याला तळून पाहूयात. तर हे बघा वाव एकदम जबरदस्त पापड फुलत आहेत. मला तर वाटलं पण नव्हतं की एवढे छान पापड फुलतील किंवा एवढे मोठे होतील. हे बघा केवढे छान फुलत आहेत तुम्ही पाहू शकत असाल व्हिडिओमध्ये. तर एकदम सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे साध्या आणि सोप्या सिंपल पद्धतीने. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील किंवा रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि ज्याला कोणाला असे पापड बनवायचे आहेत का नाही तुमच्या मैत्रिणी किंवा मम्मी बहीण असे त्यांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने बघा आपले पापड काय झालेले आहेत एकदम रेडी झालेले आहेत आणि पांढरे शुभ्रसुद्धा दिसत आहेत. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.